नमस्कार मंडळी. वाद विवाद राग कुरबुरी यांना थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आरामात बसून तासभर निवांत हसूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मी स्वरा आणि ते दोघे या नाटकाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, जगात कुठेही आपल्या लैलाचा भास व्हायला तुम्ही एकतर मजनू तरी असावं लागतं, नाहीतर मद्यपी तरी. बघूया आज इथे कोण आपल्या लैलाला शोधते ते. मॅडम, मी तुम्हाला सांगते, ही साडी तुमच्यावर एकदम जचते. खरं? हा, म्हणजे ही साडी फक्त तुमच्यासाठीच बनवली आहे, एवढी जचते. जगात ही साडी दुसरा कोणाला शोभूच शकत नाही मॅडम. अरे मी तर बोलते, तो रेशमी किडा आहे ना, रेशमी किडा, त्याने फक्त तुमच्यासाठी त्याच्या कुल्यातून रेशम सोडलाय. बापरे, फक्त तुमच्यासाठी आहे ही साडी. खरंच? ही फायनल करूया आपण. फायनल. मी लगेच बिल बनवतो. येस, मी लगेच बिल बनवतो. लगेच बिल बनवते मी. ऐका ना, नको, मला नाही चांगला दिसणार हा रंग. अरे શું થયું? म्हणजे असं फार भडक वाटतोय. अरे ना ना मॅडम, બહુ સારું લાગે છે. नाही, तो डल करेल मला. नको मला. ऐका नाही, म्हणजे तुम्हाला आवडला तरच घ्या. शेवटी काय तुम्ही गिरायक म्हणजे आमच्यासाठी भगवान असते, नाही काय? दुसरा काय दाखवू मी? नाही नको, मूड गेला माझा. अरे अरे ठीक છે ठीक છે. એની માને જાડી सगळ्या साड्या खोलायला लावला आणि काही कसंच निघून गेला. काय करू लागा तुझ्या फिगरचं मी? काय करू तुझ्या फिगरचं? अरे ना चंद्रमुखी ना पारू, ना चंद्रमुखी ना पारू, आपली आयटम फक्त दारू. ओ साहेब, बोला. शेरमधनं तुमच्या पिक्चरचं प्रमोशन आणलंय बर का. द्या 100 रुपये. हसताय, द्या 100 रुपये. असंच प्रमोशन हाणायचं. बघितलं का लागा, ह्यांचं लागा प्रमोशन हाणलंय मी. लागा 100 रुपये बी दिना झालाय लागा माणूस मला. येऊ 100 रुपये दिना येऊ. काय लागा तुम्ही की नाही लागा माझं पार लॉकडाऊनच करून टाकले. 100 रुपये. अरे दिकी लागा 100 रुपये. 100 रुपये. શું ચાલે છે? નીકળ અહીંયાથી. નીકળ અહીંયાથી. ए गांडा बाय, काय तुझ्या बापाची जागा आहे होय? बाप काय बाप कोणाचा करतो तू? हो तिकडे इथंच थांबणार मी. काय करणार आहेस तू? काय करणार? हे जे आहे इकडे एवढूशा कोपच्यात दुकान आहे का तुझं? काय पांडिचेरी मध्ये आहे होय? द्या गेला 100 रुपये. कोणच दिला आम्हाला 100 रुपये लागा. आल्या का काय लोचा झाला रे? दिला का तू तरी दि 100 रुपये लागा तू. घेल सप्पा, निकड निघाल का 100? अरे जे प्रमोशन आला त्याचं करत नाही, सगळ्यांचं करत सुटलाय तू. प्रमोशन आहे दिला हो. काय मी स्वरा आणि ते दोघ ह्याच्यातली मी आली. मी म्हणजे ती पिंटुकली बरं का. ह्या ती पिंटुकली खुर्ची बसली की नाही, ती कमी खुर्ची जास्त दिसती. स्वरा म्हणजे मॅडम आल्या त्या आणि ती दोघं बी आले ती. आणि कुठं आहे? आणि कुठं आहे?
निकड निकडा या तू काय निकड निकडा या अरे तू. नाही निघत तू इथंच थांबणार आहे. ए शू दयू ए सुमन हा सुम्या ए शू थयू ए ए रडवा शू थयू ए शिवी कुणाला दिली? शिवी नाही रे रडवा शू थयू रडायला काय झाला तुला तू खरेच ए भाय माझी सुमीला का इथं तिकडं माझ्यावर रागावलीस आणि इथं येऊन बसलीस होय ग इथं येऊन बसलीस होय सुमन ए डफोर अरे हा सुमन નથી આ ખોટી ખોટી વુમન છે તું નીકળ અહીંયાથી નીકળ ભાઈ गुच्ची घालून तू गुच्ची घालून मध्ये बोलतोय का नाही तिच्याशी मी मध्ये बोलायला सांगून ठेवतोय मी आधीच ए सुमे लगा कुठं होतीस लगा तू कालपासून हुडकतोय तुला लग ए हे काय झालं का खरूच झाला काय हे काय तू अशी उभी राही अरे हा पुतला आहे पुतला माझ्या बायको पुतला बोलायला सांगू तू मी अरे बाबा सांभाळ मारी बात सुन तू निकड यात काय इकड बिकड काय नाही लगा इथं येऊन बसली लगा रोजच झालं हिच माझ्यावर रुसतीला अशी कोपऱ्यात जाऊन बसती अशी घुम्या घेत अरे कोपऱ्यात जाऊन बसती ना कोपऱ्यात जाऊन अशी उभी राहती असंच करती लागाई इकडं इथं लगा माझ्याशी भांडलीस आणि इथं ताडेवाल्यावर येऊन राहिलीस हो इथं ए शू ताडीवाला तू ताडेवाला नाही रे साडीवाला शू ताडी शू काम साडीवाला तू निकड इथं काय लिहिलंय ताडी सेंटर अरे ते साडी सेंटर लिहिलंय साडी सेंटर ठेव गेला का मग ताडे काय होतंय दुकानात ताडे तू 4-5 बाटले इथं डिझाईन कशी भारी दिसलो एक मिनिट ताडीचे बाटले ठेव आ तारी बायडी छे आणि मग माझे बायको एक हा सुमन छे मग मी तिला विचारते थांब मी तिला विचारते सुमन जो तुझा नवरा आलाय तुला जायचंय का सोबत त्याच्या नाही मला नाही जायचंय चल नाही बोलली निकड नाही बोलली ते निकड हवे माझी बायको आहे ना अरे निकड अरे ए गिराक आवी घ्या चुप बैसी जा गिराक आवी घ्या चुप बैसी जा अरे आवजो मॅडम आवजो बोला काय दाखवू मला ना जरा साड्या बघायच्या होत्या पेस्टल शेड्स येस लगेच दाखवतो पेस्टल शेड्सच्या ह्याच्याकडनं काय घेऊ नका बरं का बायका चोर राहिली माझी बायको चोर राहिली बायको चोर राहिली बेटा आम नथी हा बेवडाचे बेवडा एनी तरफ ध्यान मते आपो हा एक मिनिट बाबा मी तुझ्या पाया पडतो गिरायका समोर नको करूस काय पाया पडतोय ना मग सांग चूक कोणाची आहे चूक विनायक पुरुषोत्तमची आहे ज्याने हा सब्जेक्ट काढला मी एक काम करतो मी तुला 100 रुपये आपू 100 रुपये देतो कोणाच प्रमोशन करायचे प्रमोशन नाही रे इथून निघून जाण्यासाठी हे घे 100 रुपये घे 100 रुपये दे मला 100 रुपये पटकन जा लगा 100 रुपयाला विकत घेतली माझ्या बायकोला हे ना 100 रुपयाला विकत घेतली अरे रॉंग दिस इज रॉंग तुम्ही ह्याच्या बायकोला 100 रुपयाला विकत घेतलंय अरे नाही मॅडम तुम्ही लवकर जावा घराकडं माझ्या बायकोचं 100 रुपये तरी दिलं ते तुमचं 10 रुपये बी देणार काय बोलतो नाही मी या बाईसाठी 100 रुपये का देईन हा ना हा बेवडा आहे बेवडा तो ना त्या पुतल्याला त्याची बायको सुमन समजतोय हा अयो हा कू बात करे छू ए माणस ते पुतळ्याला त्याच्या बायडा समजे छू हे कैसे होई गयू हे माणस मी तुला सांगते तुझा चुकलेला असे हे बायको नथे हे एकदम पुतळा असते ए मी मराठी बोलतोय ना तू का गुजरातीला गुदमरवतेस ए भाई भाऊ तू निकड तू निकड एकदा बोलतो नाही बोललो ना निकड हवे एकदा बोलतो निकड अरे लगा माझ्या बायकोला गरजा आवडतो माहितीये काय आवडतो गरजा गरजा इटले
अरे काय करायचं माहित नाही तुला. हा काय बोलतो? गजरा आवडतो असं म्हणतोय तो. अरे तो गजरा असतो रे, गजरा. तू नको माझ्या शानपणा शिकू, मला माहिती आहे किती. निकड અહીંયા ती मॅडम 2 मिनिट आपो. निकड અહીંયા निकड. गजरा आणला नाही माळायचं, निकड तू અહીંયા. दादा ना तुमका काय प्रॉब्लेम असा? त्या बिचारा एक माळू जो गजरो तो माळू द्या ना. त्या पुतळ्यात समजता तो बायको. तुमका काय जाता? माळ रे बाबा, तू गजरो माळ. तुझ्या स्किट मध्ये तुला करायला काय नाही? हा मग तिकडे कर ना. माझी बायकोला आणलाय गजरा ग, मी बायकोला आणलाय ग. माझी बायको भुंडी झाली. माझ्या बायकोला टकली केली. टकली नाही केली. अरे तुझा काहीतरी. आता बघ मी काय करतो. बघ काय करतो? आला कस्टमर आला काय दुकानात. अरे आवजो बहन आवजो आजो. सॉरी एकदम झिंगाट परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा 5 वारी साडी सेंटर मधला 9 टाक परफॉर्मन्स होता. रोहित्या मस्त होतं बेरिंग. पुतळ्याशी इंटरॅक्ट करून अख्खं स्किट परफॉर्म करणं, याला एक फार गंमत असते वेगळी, आणि पण ती तू फार उत्तमपणे निभावलीस. पशा, तुझी गुजराती ऐकून मी उठून जाणार होतो, तेवढ्यात रसिका आली म्हणून मी थांबलो. रसिका, हे तुझे भाषांना कवटाळण्याचं आरंभलंयस. त्यांनी साहित्याचा जीव गुदमरायच्या, तू थांब. नाही जोक सापड. रसिका, हे तू ज्या स्पोर्टिंगली घेतेस त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजल्या. हे स्पिरिट आज आपल्या मंचाचा जीव आहे. आपण एकमेकांची थट्टा करत असतो आणि त्यातनं मजा घेत असतो, आणि त्याचा कुणाला राग येत नाही. तो प्रत्येक माणूस तेवढं स्पोर्टिंगली घेत असतो, त्यामुळे त्याची जास्त मजा येते. 100 रुपये मी तुला देणं आहे रोहित्या, नक्की. पिक्चर रिलीज झाल्यानंतर आपण पार्टीमध्ये जेव्हा भेटू तेव्हा मी तुला 100 मजा आली, खूप मजा आली. विजय दादा, तुम्ही किती एन्जॉय केला था परफॉर्मन्स? खूप एन्जॉय केला. 2 पुरुष कलाकार, 2 स्त्री कलाकार, खूप टायमिंग चांगलं. त्यामुळे मी, स्वरा आणि ते दोघं हे नाटक बघतोय असं मला वाटत होतं. दादा पण खरंच अप्रतिम, खरंच खूप अप्रतिम, मस्त. थँक्यू दादा, थँक्यू सो मच गाईज. मंडळी, काही दिवसांपूर्वी पूर्ण न झालेला 500वा कार्यक्रम आज पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहेत गायक पती पत्नी. बघूया आज तरी तो पूर्ण होतोय का. रसिका हो, नमस्कार. नमस्कार. मी विशाखा अंबरनाथे, म्हणजे आधीची अंबरनाथे आणि आत्ताची मुलुंडे. तुम्हा सगळ्यांचं काश्मीर रोड येथे स्वागत करते. रसिका हो, आज आपण काही अलौकिक क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. हो ना, हो ना, हो ना. आज मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो, गेली 5 वर्ष रसिकांना लुब्ध करणाऱ्या या गीतझंकार गुंजन संध्येचा आज 500वा प्रयोग आहे. हो ना, हो ना, हो ना. आणि त्यासाठी या तरुण युवक गायक गायिकांचे मला अभिनंदन करावेसे वाटते. आपल्या समोर आहेत मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी. या दोघांना मी आता विनंती करते, तुम्ही दोघंही रसिकांना आपल्या स्वरसरींनी चिंब भिजवून टाकावे. नाही, धन्यवाद विशाखाजी, धन्यवाद. नाही रसिका हो, गेल्या वेळी एका आगाऊ सूत्रसंचालकामुळे आमचा 500वा कार्यक्रम हा अर्ध्यातूनच आम्हाला रद्द करावा लागला. हो ना, हो ना, हो ना. पण आज तो पूर्ण होणार आहे याचा मला अत्यानंद आहे. हो ना, हो ना, हो
कोण? रसिका हो, तसदीबद्दल खरंच क्षमस्व. काय माझ्या कार्यबाहुल्यामुळे मला इथून आपली लगेचच रजा घ्यावी लागते. काय मला कबड्डीच्या सामन्यांचं सूत्रसंचालन करायला जायचं. आणि मी आधीच पूर्वसूचना याबद्दल आयोजकांना दिली होती. त्याबद्दल खरंच क्षमस्व. मी आपली आता रजा घेते. पण आता हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले ज्येष्ठ सूत्रसंचालक सत्यशील सरपोतदार यांना. त्यांना मी विनंती करते की त्यांनी रेड टाकून चवडे मारावे. मी एकदम कबड्डीच्या त्या सूत्रसंचालनामध्ये गुंतले. त्यामुळे काय झालं, विचारांचा गुंता झाला आणि शब्दांचे पिनसले. चला येते, मी आपली रजा घेते. सत्यशीलजी, सत्यशीलजी या. आता हा मंच आपला. मी एक क्षणही इथे थांबणार नाहीये. म्हणून आपला कार्यक्रम आहे. ह्या माणसामुळे आपला 500वा कार्यक्रम होता तो रद्द झाला होता की नाही? मला मान्य आहे. इथे कसा काय 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 करतोय हा इथे? ते मला कसं माहिती असणार मनू? मला ह्याचा चेहरा सुद्धा बघायचा नाही. हा काय करतोय इथे? मला नाही माहिती, पण आपला कार्यक्रम आहे की नाही हे बघ. तू गायनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मूड घालवलास ना, तर गायनावर परिणाम होतो ना. बर, त्यांचा चेहरा बघ. बघ त्यांचा चेहरा. बस मी बोलते त्यांच्याशी. सत्यशीलजी जरा 1 मिनिट येता का? या. मी बोलते. ऐका सत्यशीलजी, यावेळी ना जरा सांभाळून सूत्रसंचालन करा बरं का. हा, म्हणजे मागच्या वेळेला आपल्याला आलेला अनुभव रॉकेलोतून काडी लावण्याच्या लायकीचा आहे नाही का? हो हो, तर जरा सांभाळून. हा, सुरू करूया लगेच. मी बोललीये त्यांच्याशी, काळजी करू नका. सर्वांचे स्वागत आहे. सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गीत झंकार या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रसिको हो, मी तुमचा रसिको हो, मी तुमचा सूत्रसंचालक. रेखा, तुम्हाला प्रश्न पडला की मी हे असं का बोलतो, माझं हे असं स वालं का बोलतो मी? रसिको, त्याला कारण आहे. एका फॅमिली फंक्शनमध्ये मला एकदा गाणं गा असा आग्रह झाला आणि तेव्हा मी घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे असं केलं. रसिको, जेव्हा जलती काडी जिभेवर लागते तर हे असं होतं. अरे पण मागच्या वेळी काहीतरी वेगळं सांगितलं होतं ना? हो ना, हो ना, हो ना. बुचाचं झाकण असं चाटण्याचा काहीतरी योग आला. रसिको, कसं असतं, इतरांना गची बाधा होते, मला स्वची बाधा झाली आहे. काय नाही. तर रसिको, आज हे जोडपं इथे आलेलं आहे. तर हे जोडपं आता आपल्याला भिजवून टाकणार आहे, गच्च ओलं करणार आहे. त्यांच्या स्वरासऱ्यांनी आपल्याला ते गच्च ओलं करणार आहे. रसिको, आपल्या शेजारी आहेत मनोमिलन स्वरेशडे आपल्या शेजारी आहेत. काय बोलणार त्यांच्याबद्दल आपण? एका बाजूने बघितलं तर किरकोळ शरीरयष्टी, दुसऱ्या बाजूने बघितलं तरी किरकोळ शरीरयष्टी. कोण म्हणेल हा माणूस सुरांचा जादूगार आहे. सत्यशीलजी, हे बघा, कार्यक्रमापेक्षा ना सूत्रसंचालनच जास्त होते नाही का? बरोबर. आटोपत घ्या म्हणजे आता. हो बरोबर. मी सुरू करतो. जरा सांभाळून. रसिको, आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. रसिको, संगीत म्हणजे काय? काय संगीत म्हणजे? आत्मा, परमानंद. काय संगीत म्हणजे? आपल्या आयुष्य संगीत म्हणजे काय रसिको? परमानंद,
आत्मा आपल्या आयुष्याशी जोडलेलं एक काय रसिको संगीत म्हणजे तेच बोलतोय हा माणूस. मनोमिलन. अरे काय बोलतोय आत्मा परमानंद आत्मा काय बोलतोयस तू कळतंय का तुला तरी. हे बघा एक मिनिट हे विचार तसे अनपट आहेत माफ करा विचार तसे अनवट आहेत पण महत्वाचे आहेत. माफ करा छान दिसताय तुम्ही. माफ हे करा. बोला. हे बघा तुम्ही इम्प्रेशन मारू नका. सुयश टिळक सगळे प्रयोग करायला आहे अवेलेबल. तुम्ही त्याची बरोबरी पण नाही करू शकत. सध्या तरी लक्षात आलं ते काही विचार होते ते मी मांडलेले आहेत. कळलं का. बसा बसा तुम्ही बसा. कार्यक्रम एवढा अगदी एक्साइट होऊ नका. हसत खेळत कार्यक्रमाला सुरुवात केली. असू दे असू दे चला हो चला पुढे चला पुढे प्रयोग हो आहे. हो चला पुढे चला. अविटर रागिणीजी आंघोळ घाला. काय बोलताय अहो. काय हे तुम्ही दोघे मिळून सुरांची आंघोळ रसिकांना घाला. सुरांची आंघोळ आम्हाला घाला. रसिको हे दोघे आता गाणार आहे. तुम्ही ठरवा कुणाच्या शॉवर खाली तुम्हाला उभं राहायचंय. हे तुम्ही ठरवा. अहो, असं नाही रसिक हो. या. नमस्कार मंडळी. आज 500वा कार्यक्रम आहे आमचा आणि मी पहिलं पुष्प माळतोय ते म्हणजे अरुण दाते यांनी गायलेलं आणि यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं वा वा हो ना. दिवस तुझे हे फुलायचे अतिशय सुंदर गाणं. झोपाळ्या वाचून झुलायचे. अतिशय सुंदर गाणं आहे. हो 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 गाऊ द्या गाऊ वा द्या. वा वा. हा. रागिणीजी झोपाळा म्हटला गाणं आहे अजून गाणं आहे अडवी आहे. हे मधलं म्युझिक संपेपर्यंत किस्सा संपेल माझा. होईल झाला झाला माझा किस्सा संपवू नको म्युझिक तोपर्यंत. थांबा. संपेल संपेल सांदा सुंदरचा किस्सा. झोपाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो. काय करेक्ट झोपाळा. एकदा पु ल देशपांडे पुलं आपल्या घरात झोपाळ्यावर बसलेले होते. तिथून गदिमा आले. गदिमाने विचारले पुलं काय करतायत. लक्षात घ्या गदिमाने विचारले पुलं काय करतायत. पुलं विद्वान माणूस पुलं असे होते. तिथून गदिमा आले. गदिमा विचारले पुलं काय करतायत. पुलं म्हणाले झोपाळ्यावर बसलोय. असे थोड्या मोठ्या किस्से तुम्हाला जीवनाचं सार शिकवून जातात. फार मोठी एक त्यांनी दिल्ली आहे. काय सार आहे ह्या जीवनाचं मला सांगा. काय आहे सार. पुलांनी मी झोपाळ्यावर बसलोय ह्यात जीवनाचं काय सार सांगितलंय सांग मला. म्हणजे सांग ना. आणि मुळात गदिमांना जर दिसतंय की ते झोपाळ्यावर बसले तर त्यांनी का विचारलं पुलं काय करताय. चिडू नका. अरे जाऊ द्या चिडू नका. नाही तुम्ही हे थोड्या मोठ्यांचा किस्सा स्वतःचा काहीतरी खपवता किस्सा म्हणून. नाही स्वतःच असं नाही पण अरे मी असा म्हणून ऐकतोय बाबा. हा बाबा गदिमा हा पुलं असं झालं ना किस्सा बा इथं ना. ठीक आहे हरकत नाही. पु ल देशपांडे गदिमावर प्रॉब्लेम असेल तर आपण हा यांच्यात फिरूया ना. बापू काळे आणि नको हे किस्से सांगूस तू थांब. हे मोठे लोक आहेत त्यांचे विचार असतात. मोठे मोठे विचार मनोमिलन तू चिडू नकोस. प्रेक्षक बघतायत. चिडू नकोस. माफ करा. हे किस्से तुम्ही हे ऐकू नका असे. हा मला मी दुसरं गाणं गातो. माझा मूड गेला त्या गाण्यात. रसिको आता हे दुसरं पुष्प माळत आहेत. आम्ही सांगू. मी सांगतो काय ते हितवा पुष्प मी माळतोय ते. तसं मुद्दा तसा नाहीये जनरल. तर रसिक हो मी थांबा ना. विनंती करते तुम्ही थांबा. थांबा. नाही नमस्कार रसिक हो मी दुसरं पुष्प माळतो आहे. सुरेश भटांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. वा अतिशय सुंदर हे गाणं आहे. आता ते म्हणतील कसं माहित नाही पण रसिको हे जे गाणं आहे किस्सा जर थांबलं तर मी किस्सा सांगून टाकतो. रसिको हे जे गाणं आहे केव्हा तरी पहाटे हे जे गाणं आहे ते ह्या गाण्यावरून उचललेलं आहे. सरळ सरळ दिसतोय. जिंदगी हर कदम एक नाही जंग है या गाण्यावरून सरळ सरळ. वेडायस तू. वेडायस तू. मनोमिलन केव्हा तरी पाठे जिंदगी एक नाही जंगेवर उचललेलं आहे. खाली सरळ सरळ तसंच आहे. काय कसं आहे. सेम चालू आहे. सांग बरं. चाल एक मला आता चाल ऐकायचे. सांग चाल हा सांग. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली.
जिंदगी हर कदम एक नई जंग आहे. सेम चाल आहे दोघांची. तुम्ही बघा ही सेम झालंय मूर्ख माणसा. अरे धड्यासारखं जर गाणं गायलास तर चाल सेमच लागणार ना सगळ्या गाण्यांची. संगीत नावाचा प्रकार असतो की नाही, चाल असते की नाही, हो की नाही. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जा. गाणं गात नाही आपण. फरक सांगतोय मी दोघांमधला. गाणं गातोय गाणं गातोय. आणि केव्हा तरी पहाट हे दोन वेगवेगळ्या चाली आहेत की नाही. बरोबर. मग कसं तू म्हणू शकतोस एकच चाल आहे. नाही म्हणू नाही शकत. मुद्दा तू नाहीये. तू म्हणालास. मी फक्त एक इन्फॉर्मेशन देतो. नको रे बोलूस रे. नको ना बोलूस. तुम्ही बोलू नका ना. तुम्ही बोलूच नका. ठीक आहे. शांत हो. मनोमी तुला पाणी हवंय का? मला काही नको. हा नको. बरं तू थोडा वेळ थांब. प्रयोग आहे आपला. माहितीये मला सांग. मला सांग 500वा प्रयोग येते. नका ना बोल. माफ करा रसिका हो. तू आता हे बघ 2 मिनिटं थांब. मी गाते. ओके. हा हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. रसिका हो मी अविट रागिणी. तर मी आपल्या समोर एक पुष्प सादर करते. प्रके अत्रे यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं नाटक पाणी ग्रहण. उगवला चंद्र पुनवेचा. अतिशय सुंदर गाणं हे. अतिशय सुंदर आहे गाणं. बकुळ पंडित यांनी गायलेलं नाट्यगीत. थांबा ना. मला गाऊ द्या ना. आता कोण गायलो? आता मी गायलो? माफ. तुम्हीच गाताय. अरे बाप रे. बघा रसिका संगीत आपल्याला बरोबर घेऊन जातं. त्याचं उदाहरण हे होतं. मला खरंच माहिती नाहीये. हे बघा तुम्ही गायलात ना तर मी काय कोपऱ्यात बसून तबल्याला शाई लावत बसू का? नाही. मला गाऊ द्या. हो बरोबर आहे. थांबा. ऐका एक शेवटचा किस्सा आहे. हे जे उगवला पुण्याचा चंद्र आहे. तुझ्या बापाने पुण्याचा चंद्र ठेवला. अविट रागिणी. अरे पुण्याचा नाशिकचा वेगळा चंद्र असतो का कधी? अविट रागिणी प्रेक्षक आहेत. तुम्ही चिडू नका. तुम्ही चिडू नका. तुम्ही हो शांत व्हा. रसिका हो. काय तू मूर्ख आहेस का? करू दे ना कार्यक्रम आम्हाला. आम्ही काय कांगारूच्या पोटात जाऊन कार्यक्रम करू का आता? नाही की नाही. एक रंजक किस्सा होता. तो शेवटचा होता. नको ना बाबा. रसिकांचा खोळंबा व्हायला नको. कार्यक्रम झाल्यावरची काय मजाच नाही आली असं नको म्हणायला. तुझ्यामुळे मजा नाही येणार आहे. एक शेवटचा किस्सा ऐकू द्या. सांग काय तू. हे जे गाणं आहे रसिको हो उगवला चंद्र पुनवेचा. गंमत अशी आहे हे जर गोविंदाच्या पिक्चर मध्ये असतं. गोविंदाच्या पिक्चर मध्ये असतं तर कसं वाजलं असतं बघा. ऐका गंमत आहे का? नाही आमचा कार्यक्रम आहे. उगवला चंद्र पूर्वेचा. हा तू आई वर गायला सत्ता. लाज वाटते तुला? लोक आवडलंय का तुम्हाला? वन्समोर दिलेलं अजून एक गाणं आहे. एका तळ्यात होती बदके पिले नको रे नको. हे गाणं जर गोविंदाच्या पिक्चर मध्ये असेल तर ते कसं वाजेल? ऐका. याची सगळी बदकं कापतो की नाही बघ आता मी. वा बहारदार. मस्त. हास्यरसिक सई. रिस्पेक्ट. काटाकीर परफॉर्मन्स होता. मला खूप आनंद होतो जेव्हा प्रत्येक कलाकाराच्या नावावर एक कॅरेक्टर त्याच्या हक्काचं लागतं तेव्हा. आणि हे तर क्रेझीच आहेत तिघे. फार मजा आली. आनंद दिला तुम्ही. मस्त. प्रसादा तुमच्या तिघांच्याही परफॉर्मन्ससाठी, तुमच्या तिघांच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठी, गिव्ह अँड टेकसाठी, टायमिंगसाठी मी तुम्हाला अनेकदा मिठी मारलेली आहे. पण आज मी जी मिठी मारतोय ती तुमच्या तिघांच्याही गाण्यासाठी आणि गाण्यातल्या किड्यांसाठी. पाहुण्यांना विचारूया. निवेदिता ताई तुम्हाला कशी वाटली ही गुंजन संध्या?
अरे काय सांगू समीर, काय करायचं रे तुझं, काय करायचं तुझं. आणि ओंकार वॉज सो सरप्राईज. मी विजयला म्हटलं पण अरे हा काय गातोय, म्हणजे इट वॉज टोटली सरप्रायझिंग, वाटलंच नव्हतं. आणि काय तुझी एनर्जी आणि ते होणं वॉज डॅम क्यूट. तुमच्या तिघांची एनर्जी, हॅट्स ऑफ टू यू गाईज फॉर दॅट. ऑसम, अप्रतिम. मंडळी, रसिकतेच्या दुनियेत अस्सल कमी आणि भोंदूच फार. आजचं इथलं चित्रकलेचं प्रदर्शन पाहताना तुमच्या हेच लक्षात येईल. तर तुमच्या समोर हे हास्य चित्र रंगवायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कल्याणची चुलबुली, शिवाली परब, कोकणची सुकन्या, रसिका वेंगुर्लेकर, निरागस विनोदवीर, पृथ्वीक प्रताप आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. वेलकम. नमस्कार. बरं नमस्कार. मम्मी. हा मम्मी, काय हे काय आहे ग. मला असं वाटतंय मांजरीने वाट्यावरचा माशाचा रस्सा सांडला असं वाटतंय. भारी आहे ना. हा ये मम्मी. हा आता हे काय आहे. हे त्या बापाच्या खरकट्या ताटासारखं दिसतंय ग. तसंच दिसतंय ना. एक मिनिट, तुम्हाला जर माहिती नसेल ना पेंटिंग विषयी तर प्लीज बोलू नका ना. कसल्या गप्पा मारताय, भाजी मंडी आहे काही. नाही मग सॉरी बरं का पेंटर भाऊ. एक मिनिट, पेंटर नाही आहे मी, आय एम एन आर्टिस्ट. सॉरी बरं का, आम्ही अशी डायरेक्ट आलो आतमध्ये. असू दे. नाही का बाहेर तर लई ऊन लागतंय, बसची वाट बघत होतो. उन्हामुळे ना डोकं भनभनायला लागलं म्हणून येशीत जरा आलो. तर ते तुमचे फोटो बघून पण डोकं भनभनायला लागलं. एक मिनिट, प्रत्येक चौकटीतली रंगीत गोष्ट फोटो नसते. हां, पेंटिंग्स आहेत त्या. आणि जर तुम्हाला पेंटिंग विषयी काही कळत नसेल ना तर हरकत नाही, नवं नाही आहे ते. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना कळत नाहीत. सॉरी बरं का. ब्रश म्हणून वापरेन मी. कळलं, लहान आहेस ना, लहानांसारखं वाकळलं. सॉरी. तुम्हाला कळत नसेल पेंटिंग विषयी काही हरकत नाही, पण इथे लिहिलंय ना. हा, पेंटिंगची नावं लिहिलेत ना इथे डिस्ग्रेस लिहिलंय ना, इथे लिहिलंय बघा ना. हा, त्याच्यावरून कळायला हवं, ड्रॉप ऑफ लाईफ इन द ओशन. हा, ज्याला तुम्ही माशाचा रसा म्हणलं, एवढं वाचू शकता ना तुम्ही. कुणी काढलीत बरं. एक्सक्यूज मी काढली ती चित्र. ही माझी चित्र आहेत, कळलं तुम्हाला. आणि ही चित्र नाही आहेत माझी, फक्त माझे एक्सप्रेशन्स आहेत, माझे विचार, माझ्या भावना, माझं असणं नसणं सगळं हे कळतंय तुम्हाला. हा का. माय सेल्फ ओ बोजू. ओ बोजू, हे बघा इथे लिहिलंय, कळतंय ना. किती एक अवॉर्ड आणि काय काय करून ठेवलंय मी. ही तुमची सही आहे. ही माझी आर्टिस्टिक सिग्नेचर आहे, कळलं तुम्हाला. मला वाटलं ते मोरीवरती केसाचा गुता असतो ना, ते वाटलं मला. तुम्ही माझा अपमान करताय, कळतंय तुम्हाला. हा, माझं नाव तुम्हाला केसाचा गुंता वाटला. तुम्ही एवढं चिडता कशाला. कशाला. ही असली चित्र काढून तुमचं पोट भरणार आहे का. तुम्ही आमच्या इकडे या. आमची फेंदरकर बाई कसली शिकवते माहिती का. असं 2 काढलं की बदक, 9 काढलं की पोपट, 4 4 4 4 काढलं की कावळं, 4444 काढलं की उंदीर. एका मिनिटात शिकतात पोरं. मग काय हे असलं काढून तुमचं पोट भरणार आहे का. आमची शिवा जाती ना फेंदरकर बाईकडं, कसली काढती चित्र माहिती का. एक मिनिट, तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलताय. तोंडाला येईल ते बडबडताय तुम्ही. तुम्ही शिवाला विचारा. ए शिवा काढते की नाही का तू फेंदरकर बाई. माझ्या चित्राची वाट लावली तुमच्या मुलीने. मी चित्र काढलं आहे. तिला थांबवा प्लीज. कमी पडली का हिचं काढते. हे बघा काय केलंय, हे बघा. चित्राची वाट लावली. एक मिनिट, खबरदार, जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवील. राही एवढ्या कळलं. इकडे मागे सिक्युरिटी. नुसतं हे बांधून ठेवू नका, काढा हातात. घ्या, इथे या, इथे मागे.
खाली बसा, खाली बसा, खाली बसा. खाली बसतो. तुम्ही इथून जायचं नाही. लहान लेकरू आहे नाही. चुकून केलं एवढं काय तुम्ही भडकता. हे चुकून केलंय? काय केलं कळतंय तुम्हाला? हा, माझ्या एवढ्या छान पेंटिंगची वाट लावली तिने. तुमची नुकसान भरपाई देते. हो, मला नुकसान भरपाई पाहिजे आत्ताच्या आता, तुम्ही पोलिसला बोलवेन. माझं एक चित्र कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपयानं जातं आणि मला तितकीच नुकसान भरपाई हवी आहे, कळलं? मला आत्ताच्या आता 25,000 रुपये पाहिजे, नाही तुम्ही पोलिसांना बोलवेन. सिक्युरिटी हालचाल तरी करा ना. ऐका ना, 25,000 लय होत आहे. तू माझ्या नवऱ्याचा पगार आणि बोनस हे सगळं मिळून पण इतके पैसे येत नाहीत. हे करताना लक्षात नाही आलं तुमच्या? काहीतरी मांडवली करा ना. काही नाही मांडवली. मला 25,000 रुपये द्या, नाही इथेच बसा. जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. नाही म्हणजे नाही. बसा खाली. तेवढे देते. चल रसिका, कम ऑन, चल चल, कम ऑन, लवकर चल. थांब ना बाबू, मी मला मोजतो ना. माझी चप्पल उंची आहे, ती माझा पाय मुरगाडला म्हणजे. रसिका, मी तुला म्हटलं होतं की नाही, मी तुला एका छान ठिकाणी घेऊन जाणार आहे. हीच ती जागा. एक्झिबिशन ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स. वाव, हे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय असते? जे कळत नाही ते ॲब्स्ट्रॅक्ट असतं. तुझ्या लक्षात येतं का? ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याच्यात काय नसतं, त्याच्यात सगळं असतं. गाभा असतो, सारांश असतो, मतितार्थ असतो. ऐका, आणि तुझ्या बाबांनी जो 9 करोडचा बंगला घेतलाय की नाही, त्याच्या दिवाणखान्यात यातलंच एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग मी त्यांना गिफ्ट करणार आहे. जानू, जानू, तू माझा आणि माझ्या डॅडचा किती विचार करतोस. जानू, म्हणूनच मला तू लय आवडतो. माझं तुझ्यावर लय 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 म्हणजे लय प्रेम आहे. हॅलो सर. हाय. हाय. माय सेल्फ ओ बोजू. ओ बोजू. हे माझंच एक्झिबिशन आहे. ओ, यू आर द आर्टिस्ट? या. आय लाईक आर्टिस्ट. थँक्यू सर. आय genuinely love artist. सर या ना, आपण पेंटिंग्स बघूया. प्लीज प्लीज. येस, एकच मिनिट. हा, आता इथे माझ्याकडे गेस्ट आलेत, त्यांच्यासमोर मला तमाशा नको. कळतंय तुम्हाला? इथे शांत बसून राहायचं. आम्ही जाऊ. बसा खाली. हा, तुम्ही ते करताय ते करत राहा. सर, हे चित्र कोणी काढले? हे माझंच एक्झिबिशन असल्यामुळे. हे चित्र तुम्ही काढले? हा, म्हणजे इकडे या. हा, कमी या. सर, हे चित्र तुम्ही काढले? एक मिनिट सर, फक्त याचं नाव उलट झाले बघा. अ मॅन अँड अ ड्रीम. हो माय गॉड. हा, गडबडीत. हो माय. काय झालं? यांना तुम्ही आजोबा. जानू, नाही, ओके. जानू. गॉड, हे चित्र तुम्ही काढले? हो हो, म्हणजे काय झालं सर? ही रसिका, या चित्रातला गाभा बघ. ओ माय गॉड, ओ माय गॉड. वाव वाव. रसिका, या चित्रातली डेप्थ बघ. तुला दिसतीये? नाही जानू. हे बघ, शांतपणे या चित्राकडे बघ. रशियन राज्यक्रांतीनंतर तरुणांमध्ये जे नैराश्य आलं होतं, ते हे चित्र आहे. हा बघ, निराश तरुण, हे की नाही? म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल आघाड्यांवरती त्यांना जे नैराश्य आलं, जे अपयश आलं, त्यानंतर त्यांनी जो एल्गार पुकारला, तो एल्गार म्हणजे या 4 रेघोट्या आहेत. काय झालं? काय झालं? जवळजवळ रशियन राज्यक्रांती आहे या कॅनव्हासवर. ओ माय गुडनेस. हे कुणी काढले? हे होऊन गेले. सर प्लीज. आता मला कळतंय. काय सर? ताजमहल बांधून झाल्यानंतर गवंड्यांचे हात का कापले होते? नाही, मी तुमचे हात कापणार नाही. हे हात जपून ठेवा. हे इतकं कमाल चित्र काढले. रसिका, तुला कळतंय का हे चित्र? जानू, तू बोललाय एवढं सगळं याच्यावर, मला खरंच कायच कळलं नाही. मला वाटतं मी खरंच डम आहे. आणि मी नुसती डम नाही, मी डम डम ढिगा ढिगा पण आहे. आहार कॉमेडी. काही म्हणाल्या का? नाही 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 नाही.
जाऊ का मी तुम्हाला सांगितले ना नाही. तोंडातून एक शब्द काढायचा नाही. बसा खाली. ऐक हा सर. मला हे चित्र हवंय. तसं हे चित्र फार सामान्य आहे, अगदीच सामान्य आहे. हे हो, म्हणजे हे जर नुसतं चित्र असतं ना तर मी विकत सुद्धा घेतलं नसतं. पण त्याच्यावर त्या 4 रेघोट्या आहेत ना, त्या लाख मोलाच्या आहेत. म्हणजे एका प्रतिथयश कलाकाराने फिनिश्ड केलेलं एक पेंटिंग, त्याच्यावरती कुठल्या तरी अवखळ अज्ञ अशा नवख्या हातांनी 4 स्ट्रोक्स मारलेत, असं चित्र आहे ते. आमचे सर नेहमी म्हणतात की एखादा सुरात गाणारा बेसुरं कधीच गाऊ शकत नाही. हे चित्र तसं आहे, कमाल फिनिश्ड पेंटिंगवर नवखे हात. म्हणून मला हे चित्र हवंय. 5 लाख तुमचे, हे चित्र माझं, द्या मला. ओ दादा ऐका ना, तू शांत बस. हे रेगोटा मारलेत ना माझ्या पोरीने मारलेत. काय? ह्या ज्या रेगोटा काढल्यात ना माझ्या पोरीने काढल्यात. रेघोट्या तुमच्या मुलीने काय म्हणताय? नाही, त्यांचं काही मनावर घेऊ नका. नाही प्लीज इथे बसता का? नाही, हे बघा, आपण याच्यात चित्र आहेत. ही लय चित्र काढते, अशा रेगोट्या लय काढल्यात. फेंदरकर बाईंकडे शिकले ना ती. सांग ना शिवा. मी काढले आहे तिथे. मी हानकी काढून दाखवू? हा दाखव, लवकर काढून दाखव. रेगोट्या लय भारी काढते हा पोरगी माझी. जरा शांत बस. काय करताय तुम्ही? जानू अडवा तिला प्लीज. तिकडं काढते. जानू ही बाई काय बोलली? बघा काय रेगोट्या. रेगोट्या काढते. वाव वाव, म्हणजे मी या रेघोट्यांचे लाख लाख रुपये देत होतो. हा वाव, मला ही चित्र हवी आहेत ना. किती लाखाला द्याल? ह्याच्यात 10 चित्र आहेत. ही तुम्ही 2 लाखाला घ्या आणि आमच्या घराच्या भीतीवर तर लय चित्र काढलेत. म्हणजे तुम्ही अख्खं घर 10-12 लाखाला घेऊन टाका. घेतलं नाही. मी यांचं घर 10 लाखाला घेतलं. तू खूप छान चित्र काढतेस. नाही जानू नाही, तू काय बोलतोस? रसिका, तू काय बोलतोस? हे चित्र 5 लाखाला मी घ्यायचे? हो. या मुलीने काढलेलं हे सगळं चुकीचं चित्र. मला कळलेलं आहे तू फ्रॉड आहे. तू अजिबात हुशार बिशार काय नाही, तू बिंडोक आहे. तुझा मेंदू आहे ना, मेंदू तो डोक्यात नाही आहे, बोटात आहे, बोटात. नाही कळलंय मला, राहायचंच नाही तुझ्या बरोबर. आजपासून आपलं ब्रेकअप. माझ्या बापाचे पैसे तुला उडवायचे आहेत ना, सर. थांबा ना, माझं एक्झिबिशन बघा. नाही, मी नाही थांबू शकत. काय, माझ्या रिक्षाचे पैसे सुद्धा तीच देते. तिच्या पप्पांनी मला 20 लाखाचा चेक दिला ना की तुमचे चित्र आणि तिची चित्र मी विकत नक्की घेईन. रसिका थांब. सॉक्रेटिस काय म्हणायचं रसिका, तुला लक्षात आहे का? परफॉर्मन्स मला फार आवडला. सई, तू काय म्हणशील? ॲब्स्ट्रॅक्ट परफॉर्मन्स होता, फार मजा आली. ओ भोजा आउटस्टँडिंग कॅरेक्टर आहे. सुंदर. शिवा एक वेगळ्या प्रकारची छोटी मुलगी होती, पण ही तितकीच भावली. वने, तुझं टायमिंग अप्रतिम होतं. रस्सा मस्त, फारच सुंदर, मला आवडलं कॅरेक्टर. पृथ्वीक नेहमीप्रमाणे स्मूथ परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू. मी, स्वरा आणि ते दोघे या नाटकाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांच्याशी गप्पा मारूया. सुयश, सर्वप्रथम तू काय सांगशील नाटकाविषयी आणि तुझ्या व्यक्तिरेखेविषयी? हे नाटक 2 पिढ्यांबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मांडायचा प्रयत्न करतं. नाटकात खूप गमतीदार पद्धतीने एक खूप सिरियस विषय मांडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यातलं मी कपिल ओक नावाचा कॅरेक्टर प्ले करतो आहे, जे अतिशय प्रसाद ओकच्या जवळपास जाणारं कॅरेक्टर आहे. ह्या नाटकात माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मला या 2 दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे, निवेदिताताई आणि विजयदादा, जे खूप सिनियर आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला दोघांना परफॉर्म करताना खूप जास्त न्यूॲन्सेस कळतात जे तुम्हाला स्टेजवर वापरायला मिळतात. सो मजा येते प्रयोग करायला आणि तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर हे नाटक जवळच्या नाट्यगृहात येऊन नक्की बघा. मी, स्वरा आणि ते दोघं. थँक्यू. रश्मी, मी या नाटकात स्वराची भूमिका साकारते आहे. स्वरा ही तशी हॅपी गो लकी आहे, पण तिच्या आयुष्यात काही घटना घडल्या आहेत, त्यामुळे ती थोडी सॅड झाली आणि कोशात गेली आहे. तर त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तिची आई म्हणजे निवेदिताताई मदत करतायत तिला. आणि जेव्हा हे दोघं तिच्या आयुष्यात येतात तेव्हा काय धमाल होते हे तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल. वा वा. विजयदा, यशवंत पाटील ही भूमिका करतोय मी. अत्यंत जसा आहे तसंच लाजळू, भित्रा.
आणि त्याच्या आयुष्यात त्याला कॉलेजमध्ये आवडणारी एक मैत्रीण आयुष्यात येते आणि त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदललं जातं हे थोडंसं जरा एक गंभीर नोटवरती नाटक सुरू होतं आणि कधी हसायला सुरुवात होते हे प्रेक्षकांनाही कळत नाही आणि एक अनपेक्षित शेवट येतो. त्यामुळे हे नाटक बघणं खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही नक्की ते नाटक बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा. मी स्वरा आणि ते दोघं. थँक्यू दादा. निवेदिता ताई. आदित्य मोडकनी हे नाटक लिहिलं आहे, नितीश पाटणकरनी डिरेक्ट केलं आहे. खूप मजा येते आम्हाला चौघांनाही नाटक करायला. मी मंजुषा रानडे अशी ही भूमिका याच्यामध्ये करते. जरा थोडीशी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची आहे स्लाइटली आणि प्रॉबेबली म्हणूनच ती अटेम्प्ट मला करावीशी वाटली. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला खूप कुठल्याही एज ग्रुपच्या स्त्रीला ना तिच्याशी आयडेंटिफाय करता येईल आणि खूप छान प्रतिसाद प्रेक्षकांचा आम्हाला मिळतोय. तुम्ही नक्की 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 सगळे हे नाटक पाहायला या. आय एम शुअर तुम्ही नक्की एंटरटेन व्हाल. मी स्वरा आणि ते दोघं. वा 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 वा. कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण त्याआधी मी स्वरा आणि ते दोघे या नाटकाची टीम, तुम्ही आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात, आमच्याबरोबर गप्पा मारल्यात, खूप धमाल केलीत, आमचं खूप कौतुक केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नुकताच तुमच्या नाटकानं 25 प्रयोगांचा पल्ला पूर्ण केला आहे. तुमच्या या नाटकाचे हजारो प्रयोग होत हीच शुभेच्छा, याच सदिच्छा. थँक्यू सो मच. आणि मंडळी, तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.